तुम्ही लोकांनी विचारलं की 30 ते 60 हजारामध्ये मला चांगले लॅपटॉप्स द्या, स्पेशली स्टुडंटसाठी, आणि एक तर म्हणजे डोळे झाकून तुम्ही घेऊ शकता. 3 विंडोजचे लॅपटॉप सांगणारे, पण एक जो आहे ना तो माझ्या हिशोबाने सगळ्यांसाठी चांगला आहे, ते म्हणजे मॅकबुक एअर M1. म्हणजे 4 वर्षापूर्वी तो लॉन्च झाला, 4-4.5 वर्षापूर्वी लॉन्च झाला, पण अजूनही बेस्ट आहे. बॅटरी लाईफ असू दे, M1 चिपसेट पॉवरफुल आहे. 55 ते 58 हजारापर्यंत तुम्हाला मिळतो. तसं मी जे काही लॅपटॉप सांगतोय सगळे टॅग सुद्धा करतोय. जर का तुम्हाला गेमिंग साठी पाहिजे असेल, तुमचं बजेट 50 ते 60 हजारामध्ये, तर मी म्हणेन Lenovo LOQ 2024 मागच्या वर्षीचा लॅपटॉप आहे. Ryzen 5 येतं, RTX 3050 एक ग्राफिक्स कार्ड येतो, ते फार महत्वाचं असतं. 12 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे. जबरदस्त आहे. ह्याची प्राइस तुम्हाला 58-59,000 याच्यामध्ये मिळेल. चेंज होत असते. सेल मध्ये घेतले ना तर अजून चांगल्या प्राइसेस मिळतील. आणि बजेट अजून टाईट असेल, 50 हजारच्या खालचे पाहिजे असतील, तर मी म्हणेन Lenovoचा आयडिया पॅड स्लिम 3 47 हजारचा वगैरे मिळतो. इंटेल i5 आहे, 512 GB SSD आहे, एस्पेशली प्रोफेशनल आणि स्टुडंट साठी चांगला. आणि फायनली अगदीच टाईट बजेट असेल, 30 हजारामध्येच पाहिजे असेल, तर Asusचा VivoBook Go 14 मस्त आहे. कारण की AMD Ryzen 3 आहे, चिपसेट 8 GB रॅम आहे, 512 GB SSD. लक्षात ठेवा, हेवी गोष्टी तुम्ही करू शकणार नाही, पण रेग्युलर ब्राउझिंग, व्हिडिओ वगैरे बघायचे असतील, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या असतील, यू कॅन डेफिनेटली लुक ॲट दॅट. माझ्या हिशोबाने या प्राइस रेंज मध्ये हे सगळ्यात चांगले लॅपटॉप्स आहेत. आणि जसं आधी सांगितलं, टॅग केलेले आहेत. आणि हो, अशा महत्त्वाच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रांबरोबर शेअर करा ज्यांना लॅपटॉप्स घ्यायचे.